छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी रेल्वे कामगारांच्या वतीनं या ठिकाणी गणपती जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि रेग्युलरमध्ये जे आहे ते या ठिकाणी गणपतीची आरती पूजा आणि जेवढे या ठिकाणी रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी आहेत तो त्यांना प्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातो। मी पाठीमागल्या साईडला देखील पाहतो या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी करण्यात आली आणि प्रत्येक या ठिकाणी येणारा व्यक्ती जे आहे ते या ठिकाणी प्रसाद घेतोय। प्रत्येक येणाऱ्या प्रवाशाला हा प्रसाद जो आहे तो या ठिकाणी दिला जातोय आणि सगळे रेल्वे कामगार माझ्यासोबत आहेत। किती वर्षापासून या गणपतीची स्थापना करतायत? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सार्वजनिक गणेशोत्सव हा आम्ही 1965 पासून इथं साजरा करत आहोत आणि इथं सर्व लायसन्स वोटर आणि रेल्वे कामगार मिळून हा गणेशोत्सव साजरा केला जातो। तुम्ही मंडळाचे अध्यक्ष आहात? हां, मी मंगेश कारभारी आव्हाड मंडळाचा अध्यक्ष आहे। या अगोदर ज्यावेळेस पहिल्यांदा पहिल्या वर्षी तुम्ही गणपतीची स्थापना श्रीची केली त्यावेळेस नेमकं काय सिच्युएशन होती, कशा पद्धतीनं या ठिकाणी गणपतीची स्थापना होती? जसं आज आपल्याला इथं दिसतंय भव्य डेकोरेशन वगैरे दिसतंय, लाईटी वगैरे दिसत आहेत आणि सुबक अशी मूर्ती दिसते। तर ज्यावेळेस ती स्थापना झाली म्हणजे आमचे पूर्वज जे होते ते सांगत होते तेव्हा सर्व एवढं काही नव्हतं, एक साध्या पद्धतीत गणेशोत्सव साजरा केला जात होता। ज्यावेळेस इथं रेल्वे स्थानकावर श्रीची स्थापना करायची त्यावेळेस काही अडचणी वगैरे यायच्या? हो, अडचणी म्हणजे आता रेल्वेचा तो नियम आहे की बाबा इथं सार्वजनिक ठिकाणी रेल्वे स्थानक आहे तर इथं सांस्कृतिक कार्यक्रम केले जावेत। जे गणेशोत्सव वगैरे असे जे काही 10-10 दिवसाचे प्रोग्राम आहेत ते करू नाहीत, परंतु तरी प्रोग्राम काय केले जातात? हे जे म्हणजे अंध अपंग ह्या लोकांचे जे शिबिर असतात किंवा नेत्राचे शिबिर असतात या अशा पद्धतीचे प्रोग्राम केले जावेत असं रेल्वेचं म्हणणं आहे। तसं काही प्रोग्राम वगैरे करण्याचा योग आला? रक्तदान झाले तर ब्लड डोनेट वगैरे झालं? हो, त्याच्यानंतर मोफत आरोग्य तपासणी, डोळे तपासणी या अशा पद्धतीचे प्रोग्राम केले जातात। संध्याकाळची आरती वगैरे सगळे तुम्ही या ठिकाणी उपस्थित वगैरे असता का? आरतीच्या कार्यक्रमाला उपस्थित असता का सगळे? हो, सर्वजण आम्ही आरतीला उपस्थित राहून आरतीचं वगैरे सकाळी सकाळी संध्याकाळ 2 टाईम आरती असते आमची। बाकी कुटुंबातले वगैरे सगळे जण असतात तुम्ही इथं? असतो ना, येतात कुटुंबातले पण येतात दर्शन घ्यायला। काय ज्यावेळेस श्रीची तुम्ही पूजा वगैरे त्यावेळेस करतात काय भावना असतात? एकदम प्रसन्नता दिसते? प्रसन्न 10 दिवस वातावरण एकदम आनंदात असतं आमचं 10 दिवस। श्रीला निरोप देण्याचा देखील वेळ आता जवळच येतोय, त्यावेळेस नेमकं ज्यावेळेस श्रीला निरोप देता त्यावेळेस नेमकं काय भावना असतात? भावनामध्ये आता हा नवसा आनंद असतो। हा नवसाचाच गणपती इथला CST छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन। तुम्ही श्रीला निरोप देता त्यावेळेस काहीतरी हरवल्यासारखं वाटतं? नाही, असं काही नाही। श्रीला हे निरोप दिल्याच्या नंतर श्री इथून निरोप दिल्याच्या बाहेर श्रीला निरोप देताना आमचं पुन्हा मन भरून आलेलं असतं आम्हाला, त्याच्यामुळे थोडं दुःख थोडं वाटतं पण सुख पण वाटतं की पुन्हा यावे। आम्ही आपली हीच अपेक्षा करतो की पुन्हा यावे आम्ही। मला एक सांगा, ही तयारी कधीपासून असते, किती दिवसापासून, म्हणजे असं कशी तयारी वगैरे करतात? 8-10 दिवस आमची पहिलीच तयारी असते त्याची। आम्ही आनंदानं सर्व गणपती व्यवस्थित करतो, मुहूर्त आधीच आमची बुकिंग असते आणि एकदम आम्ही मस्त गणपतीचं डेकोरेशन करतो। आमचा भरपूर दिवसापासून इच्छा आहे गणपती आमच्याकडे यावा। ही जवळपास हा प्रसाद जो दिला जातो हे किती प्रसाद वगैरे बनवला जातो? हा दिवसाला 15 ते 20 किलो प्रसाद आमचा डेली 24 तास चालू असतो। रव्याचा प्रसाद सोडून आम्ही दुसरा कुठलाही प्रसाद देत नाही आणि तो आम्ही सर्व मिळून दान म्हणून आपलं करत असतो। तुम्ही जेवढे कामगार आहेत रेल्वेचे कामगार, तुम्हाला मंथली वगैरे पेमेंट कसं असतं? नाही, आम्हाला पेमेंट वगैरे काही नाही आहे। जो काही आमचा रोज धंदा होईल, पॅसेंजर जे सामान देतील त्या पैशावरती आम्ही आमचं उदरनिर्वाह चालवतो। असं पण समजलं बऱ्यापैकी कामगार जे आहेत ते वंजारी समाजाचे आहेत, बरेच कामगार इतर समाजाचे आहेत? हो, इथं बऱ्यापैकी वंजारी समाजाचे कामगार आहेत आणि इतर समाजाचे आहेत, तर आम्ही सर्व एकत्र मिळून हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो। धन्यवाद। या ठिकाणी पाहिला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर एकीकडे पाहिला गेलं तर वेगळं परिस्थिती जी आहे ती दिसून येतात, मात्र प्रत्येक ठिकाणी सगळे समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी एकत्रीकरण येऊन श्रीची स्थापना करून
हा या ठिकाणी श्रीची कंटिन्यूमध्ये या ठिकाणी पूजा केली जाते आणि जवळपास हजारो भाविक लाखो भाविक जे आहेत ते या श्रीच्या महाप्रसादाचा लाभ जे आहे ते घेत असतात आणि प्रसादही कंटिन्यूमध्ये या कामगारांच्या माध्यमातून हा दिला जातो. मात्र महाराष्ट्रासाठी हा संदेश जो आहे तो खूप महत्त्वाचा मानावा लागेल. सगळा समाज बांधव जो आहे तो एकत्रीकरण येऊन श्रीच्या माध्यमातून तरी एकत्रीकरण येऊन हा वेगळा आनंद उत्सव जो आहे तो या ठिकाणी मुंबईमध्ये साजरा होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुबडिया, मुंबई.